अध्याय 2. सोमकांत राजाची कथा. ओम गं गणपते नमः. फार फार वर्षापूर्वी सौराष्ट्र देशात सोमकांत नावाचा एक सत्वशील, धर्मपरायण, कर्तव्यदक्ष आणि प्रजाहितकारी असा राजा होऊन गेला. हा राजा मोठा बुद्धिमान, पराक्रमी आणि ऐश्वर्यसंपन्न असा होता. या राजाच्या धर्मपत्नीचे नाव होते सुधर्मा. ती पतिपरायण आणि एक पुण्यवान, भाग्यवंत अशी स्त्री होती. या दंपतीला एक सुंदर आणि गुणवान असा मुलगा होता. त्याचे नाव होते हेमकंठ. हेमकंठ हा मातृपितृभक्त असा सुशील पुत्र होता. तो आपल्या मातापित्याची आज्ञा नेहमीच शिरोधार्थ मानित असे. असा हा सोमकांत राजा आपली पत्नी, पुत्र, कर्तव्यदक्ष प्रधान आणि राजावर अपार प्रेम करणारी प्रजा यांच्या सहयोगाने आपल्या नगरीचा उत्तम प्रकारे सांभाळ करीत होता. सोमकांताने पराक्रम, कौशल्य, कुशलता यांच्या बळावर बरेच मोठे वैभव आणि नावलौकिक मिळवला होता. सूत सांगतात की अशा या धर्मपरायण आणि प्रजादक्ष राजाचा राज्यकारभार हा अत्यंत उत्तम रीतीने चाललेला असताना अचानक एके दिवशी त्या सर्व सुखाला ग्रहण लागले. सोमकांत राजा एक दिवस आतून जागा झाला. तोच मुळे आपल्या अंगावर कोण गतजन्मीच्या पापाचे कुष्ठरोगाचे फळ घेऊनच. राजाच्या या रोगांवर खरं म्हणजे सर्वांनीच सर्व प्रकारचे उपचार केले, पण रोग बरे होण्याची कोणतीच चिन्ह न दिसता उलट दिवसेंदिवस राजाच्या अंगाला क्षते पडली. त्यातून रक्त, दुर्गंधी वाहू लागली. त्यामुळे नकळत सारे जण त्यांच्याकडे पाठ फिरवू लागले. राजाला तर आता जगणेच नकोसे वाटू लागले. एके दिवशी सोमकांताने आपला विश्वासू प्रधान, धर्मपत्नी आणि पुत्र यांना आपल्याकडे बोलावून घेतले. राजा त्यांना म्हणाला की हे पहा, आज येऊ नये अशी वाईट वेळ माझ्यावर आली आहे. कुठल्या जन्मीचे पाप मला या स्वरूपात असे भोगावे लागत आहे. आता ही व्याधी कधीच दूर होणार नाही आणि मला यातच मरावे लागणार असे स्पष्ट दिसते आहे. पण मी माझ्या एका पायी तुम्हा सर्वांचे जीवन, आनंदी जीवन खराब करू इच्छित नाही. तेव्हा बराच मोठा विचार करून मी आता या निर्णयाला आलो आहे की राजपुत्र हेमकंठ याला या राज्याचे सर्व अधिकार देऊन मी वनात दूर निघून जावे. तेव्हा माझी तुम्हा सर्वांना अशी विनवणी आहे की तुम्ही माझ्या या निर्णयाप्रमाणे मला या राज्यकारभारातून, तुमच्या माया प्रेम बंधनातून मुक्त करा आणि मला निरोप द्या. माझे हे असे दुर्दैवी जीवन माझ्या एकट्यालाच तुम्हा सर्वांपासून दूर जाऊन जगू द्या. हे असे शब्द बोलत असताना राजाच्या मनास इतके अतीव दुःख, यातना, कष्ट झाले की बोलता बोलता राजा मूर्छित होऊन खाली पडला. कर्तव्यदक्ष प्रधान आणि पितृभक्त पुत्र दोघे चटकन पुढे धावले. त्यांनी राजास सावरले. त्यांच्या मुखमंडलात शीतल जलाचा शिडकावा करून त्यास सावध केले. थोडे पाणी प्यायला दिले. प्रधानजी पुढे होत म्हणाला, महाराज, आपला हा निर्णय अयोग्य आहे असे मी म्हणणार नाही, पण माझी एवढीच विनंती आहे की आपण एकट्याने वनात न जाता माझ्यासारख्या काही जवळच्या सेवक वर्गास तरी सोबत घेऊन जावे. धर्मपत्नी म्हणाली, स्वामी, नको हे असे विचार. अहो, तुम्हीच जर आम्हास सोडून गेलात तर आम्ही तरी का या कोणासाठी तुमच्या मागे जगायचे. स्वामी, मी तुमची धर्मपत्नी आहे. पतिसेवा हा पत्नीचा धर्म आहे हे मी चांगलेच जाणते. इतकी वर्षे मी तुमच्या सोबत सुख समाधानात आनंदात राहिले आणि आता या अवस्थेत तुम्हास दुःख, यातना, क्लेश होत असताना मी दूर कशी राहू नाही. मी तुमच्याशिवाय एक दिवसही दूर राहू शकत नाही. मी तुमच्याच सोबत सावलीसारखी तुमच्या मागे मागे येणारच. आपल्या पित्यासोबत मातेचाही वनांतरी जाण्याचा तो निर्णय ऐकताच पुत्र हेमकंठ ह्याच्यावर तर जणू आभाळच कोसळले. एका मातृपितृ भक्ताला त्याचा वियोग ही कल्पना सहन होईना. तो हात जोडून आपल्या जन्मदात्यांना म्हणाला, मी तुमचा एकुलता एक पुत्र आहे. पुत्र ह्या नात्याने तुमचा सांभाळ करणे हे माझं आद्य कर्तव्य आहे. तो माझा पुत्र धर्म आहे. धर्माचरणाचा वारसा हा तुमच्याकडूनच माझ्याकडे आला आहे. तेव्हा तुमची चरणसेवा करण्यासाठी मी तुमच्या सोबत वनात येणारच. तेव्हा पुत्राचे ते बोल ऐकून सोमकांताने अंतःकरण अधिकच हेलावले. कंठ दाटून आला. राजाने मोठ्या कष्टाने स्वतःला सावरले आणि तो म्हणाला, बाळ हेमकंठा, तुझे हे माझ्यावरचे प्रेम पाहून मला खरंच मोठा आनंद होतो. तू कर्तव्यदक्ष आहेस हे तर मी जाणतोच. तेव्हा माझी तुला शेवटची हीच एक अशी आज्ञा आहे की तू आपल्या या राजसेवक, ज्ञानी, अनुभवी, धूर्त अशा कर्तव्यदक्ष प्रधानजींना मदतीने ह्या राजाच्या सर्व कारभार नीट चालव.
मातापितांच्या आज्ञेचे पालन हेच पुत्राचे खरे कर्तव्य असते. तू त्यांचे पालन कर. आमचे तुला अखंड आशीर्वाद आहेत. हे बघ, मी केवळ माझ्या धर्मपत्नीस म्हणजेच तुझ्या मातेसोबत घेऊन जाईन. तुम्ही अन्य कोणी आमच्या सोबत येण्याचे कष्ट घेऊ नका. माझा हा अंतिम निर्णय आहे. यात आता कदापि बदल होणार नाही. इतके बोलून राजा सोमकांत हा आपल्या महालात निघून गेला. इथे दुसऱ्या अध्यायाची समाप्ती होते आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये राजा सोमकांतास हेमकंठास उपदेश करतात. याचे वाचन आपण करणार आहोत.